तर ऑल दॅट गाईज वेलकम टू डिनर 2. सगळ्यांचं ऑलरेडी एकदा डिनर करून झाले. त्यांनी उपवास सोडला म्हणून आम्ही त्यांच्यासोबत खाल्लं. प्रसाद पण जेवलोय आणि आता हे परत सेकंड मील. चलो बरं अगदीच. या बाय. दुसऱ्या दिवशी सकाळी निमगावला थोडे काम होते आणि रस्त्यात अचानक हा सुंदरसा वाडा दिसला. मला आधी वाटले अरे वा किती सुंदर वाडा आहे. नंतर कळले हा आहे शिंगवी वाडा, म्हणजेच निमगावचा वाडा किंवा चंद्रचूड गडी. पेशव्यांच्या काळात 18व्या शतकात चंद्रचूड घराण्याने बांधलेला हा भव्य वाडा. मोठे दगडी तट, भव्य लाकडी दरवाजा आणि हत्तीला रोखण्यासाठी लावलेले लोखंडी खिळे. त्या काळातील वास्तुकला आणि सुरक्षा किती भन्नाट होती याची कल्पना येते आणि वाड्याची रचना पाहिली की अगदी शनिवार वाड्याची आठवण येते. वाड्याच्या अगदी बाजूला एक सुंदर शंकराचे मंदिर दिसले. म्हटले एवढ्या सुंदर ठिकाणी आलोच आहोत तर दर्शन तर घेतलेच पाहिजे. मग मस्त दर्शन घेतलं आणि मग आम्ही घरी निघालो. काय झालंय तुमचं? माऊलींची सेवा. येडी लोक. एवढा त्रास झालाय तुम्हाला? चालले तर 2 किलोमीटर पण नाही, नुसती खिकी खात चालले. हा ना, येडी लोक. मॉर्निंग गाईज. माऊली सॉरी, गुड मॉर्निंग माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय मध्ये 5 मागे 3 बसावे लागेल. खूपच मोठे कॅल्क्युलेशन झालेत आयुष्यात. गुड मॉर्निंग गाईज. वेलकम टू डे 2. वेलकम टू डे 2. आमच्याकडे बघून मॉर्निंग वाटतच असेल, पण आम्ही खूप गोष्टी करून आलो आहे. सकाळी 7 वाजता उठून. असं काय शूट करते असं करून खूप ऊन लागतं, दिसत नाही आम्हाला. त्यानंतर आज महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रेकफास्टसाठी मिसळ. ताई तिथनंच बरोबर होतं. असं छान दिसतंय पण. आता आम्ही आमच्या रेटवडीच्या घरी आलो आणि आता कारच रात्री आलो होतो ॲक्च्युली. आता मिसळ खायला चाललोय. तन्मयची मिसळ. मॉर्निंग. गुड मॉर्निंग गाईज. मॉर्निंग. शुभ सकाळ माऊलींनो शुभ सकाळ माऊलींनो. माऊलींची एवढी सकाळ, एवढी लवकर कुठे आलात तुम्ही? नाही माऊलीला मराठी कळत. माऊली मिसळ खायला आले. रेटवडीची जनता गोळा करून आलं. पाठीवून दाखव जरा. हाय करा. हाय, आम्ही सुप्रसिद्ध मिसळ खायला आलो. आम्ही सुप्रसिद्ध महाप्रसाद 3 दिवसाचा पहिला आहे. म्हणून अशी असते. वडा नाही भेळ. कोल्हापूरला आलाय का? Oh my God. काय आणि मिसळ बोलला तू? मुली आणि मिसळ आवडून. त्याच्यात कशाला ठेवलं होतं? गाईज एन्जॉय पुण्याची मिसळ, राजगुरूची मिसळ. नॉनसेन्स. 1 hour later. हे पण हंड्यापासून सुरुवात कर. हंडा हा बाहेर का ठेवलाय? आज जायचं असेल तर हातात घेऊन जावं लागतं. इकडची ती प्रथा आहे. आणि ही गणपती बाप्पाची गाडी. इंदिर मामा सुट्टीवर आहेत, सध्या गाडी आली. पहिल्यावर बरोबर याच्यावरच करतात अख्ख्या गावात. पालखी उचलायची, वजन कोणा टेन्शन. वाखरे मॉडर्न गंधू आहे आमचा. मॉडर्न बुवा आमचा. कोण? मॉडर्न बुवा.
सेन्सस वाले इकडे पण गेले. तोच खाणार आहे फक्त मी फक्त बाजूला बसलोय. काय इंट्रो देते. हे आमचं असं पहिले दुसरं घर होतं, रानात होतं. त्याच्यानंतर हे घर होतं, त्याच्यानंतर ते घर बांधले आणि त्याच्यानंतर आता आम्ही जिथे गेलो होतो तिथे आम्ही राहतो. बाकी सगळे इथेच राहतात. येस, हे आमचं जुनं घर होतं. म्हणजे हे अजून एक इथे होतं. हे फर्स्ट घर, हे सेकंड घर, हे थर्ड घर. इथे असे आमच्या पप्पांचे 3 भाऊ राहायचे. काय काय पोरं घेऊन आले ते. बकरा आला. गाईज मीट आर विहीर. जाऊ दे. गाईज ऑफ रोडिंग, कारण का ह्याच्या पुढे आमची गाडी जाऊ शकत नाही. ओ माय गॉड, ओ माय गॉड, लागतच आहे. आपली आहे का? खूप वर्षांपूर्वी जेव्हा आपण आलो होतो तेव्हा हे पाणी नव्हतं. अँड दिस इज फॉरेस्ट एरिया गव्हर्नमेंट. आता त्यांनी फक्त रिस्टोर केलंय पाणी. माझ्या काहीच मेमरीमध्ये हे आमच्या गावात आहे असं मला लक्षात नव्हतं. मी लहान होती. अरे तू आणायला नाही तसं. Oh my god, after all that off-roading. Wow! Hanging on, walking tall. Some days I got no. भारी होते. स्वराष्ट्राच्या लॉंग डिस्टन्स फ्रेंडला भेटायला चाललंय. स्वराचे टॅडपोल फार्मिंग चालू आहे. खाऊन बघ ना स्वराजे. मोठा आपण आता आलोय एखाद्या जंगलांमध्ये. तिथे आपण टॅडपोल डिस्कवर केले आणि आता आपण त्यांना मायग्रेट करतोय कमी पाण्यामधून जास्त पाणीमध्ये. कारण का ते कमी पाणी या उन्हामध्ये कधीही सुकू शकतो. हे जास्त पाणी हे सुकायला जरा 2-3 दिवसामध्ये ह्या टॅडपोलचं ब्रीड होऊन मी पैशाची नाही पण अशी कशी मदत करू शकता कोणाची. आणि हे घाण गेली ती कुठली प्लास्टिक टाकलं ते तिकडनंच उचललेलं. तिकडनं उचलून तिकडनं खाऊन आलो का.